जेव्हापासून रानातली मेथीची भाजी खायला आली आहे, आम्ही काय करतो, रोज एकदा तरी मेथीची भाजी बनवतो तोंडी लावायला. कारण आहे ताजी तोपर्यंत छान अशी खायची. तर बघा, मामाने दुपारी आणून ठेवली ती खुडून. मग काय केलं, ती स्वच्छ धुवून घेतली, त्याचीच तयारी केली. आज हिरवी मिरचीची बनवायची आहे. लसूण टेचून घेतला, हिरवी मिरची कुटलेली आहे. त्याच्या आधी बनवल्या आहेत भाकरी, आज थोड्याशा चपात्या बनवलेल्या आहेत. आणि भाजीसाठी काय केलं आहे, तूर डाळ भिजत घातली आहे. तूर डाळ घालून भाजी बनवणार आहे. मटकी डाळ, मूग डाळ, मसूर डाळ घालून पण मेथीची भाजी खूप छान होते. पण हे रानातल्या ज्या आमच्या तुरी आहेत, आम्ही तुरीची जास्त डाळ वापरतो आमटीला किंवा ह्याला पण, भाज्यांना पण. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. गणेशला आज वेपर्स खायचे होते, मग त्याला वेपर्स तळून दिले आणि त्यातलंच तेल थोडंसं कमी केलं आणि त्यात आता मी घालणार आहे मेथीची भाजी फोडणीला. तर काय करते, जो टेचलेला लसूण आहे तो आधी घालते. मग लसूण थोडासा लालसर झाला की मग मिरची घालायची. ती पण मग काय करायचं, दोन्ही असं छान एकत्र मस्त असं हलवून घ्यायचं आणि मग घालायची आपली जी धुतलेली भाजी आहे ती काय करायची, घालायची. आता मी ह्याच्यातच काय केलेलं होतं, मिरचीमध्येच मी मीठ टाकलेलं होतं. मीठ काय घालायची गरज नाही. आता काय करायचं, आपलं मिरची लसूण छान परतून झालेलं आहे, त्याच्यात आपण घालायची आहे आता आपली जी धुतलेली भाजी आहे ती थोडी थोडी करून घालायची आहे. तर खूप अशी मस्त रानातली ताजी भाजी आहे, त्याच्यामुळे चवीला एवढी छान लागते की काय होतं आहे, असं वाटतं रोज आणून करावी. आणि आहे तोपर्यंत, कारण मागे पावसात मेथीची गड्डी आमच्याकडे 40-50 रुपये अशी होती, त्यामुळे आणून खाणं पण होत नव्हतं आणि त्यावेळेस वाटायचं घ्यावी घ्यावी. आणि घेतली असते पण एवढी घाण असायची पावसामुळे, सगळी चिखलानी आत खराब झालेली भाजी असायची. मग आत्ता म्हणलं आपल्या रानातली आहे तर छान अशी बनवून खायची. मेथीच्या भाजीची आहे ना, पातळ भाजी पण खूप छान होती, ती मी तुम्हाला एक दिवशी बनवून दाखवेल. आणि कांदा घालून पण भाजी खूप छान होती. काय करायचं, आधी भाजी घातली की जरा खालीवर करायचं, जो आपला खालचा लसूण मिरची आहे ते वर घ्यायचं, कारण खालीच मग काय होतं, खालच्या खालीच ते करपून जातं. मग आता छान भाजी सगळी हलवून घेतलेली, आता घालायची ह्याच्यात छान धुतलेली ह्याची डाळ, तूर डाळ घालायची आहे. आणि परत 5-10 मिनटं झाकून ठेवलं की शेंगदाण्याचं कूट काय करायचं, शेंगदाणे आपण भाजून ठेवलेत खलबत्त्यामध्ये आबडधोबड कुटायचे. जरा मोठे कुटले ना की चवीला मेथीची भाजी खूप छान लागते. तर पातळ भाजी कशी करायची, बारीक भाजी चिरून घ्यायची, त्याच्यात डाळ घालायची आणि कुकरला शिजवून घ्यायची. शेंगदाणे पण घालायचे अख्खे, आवडीनुसार आपल्या अख्खे घालायचे, अख्खे नाही तर मग कुटून घालायचे. आणि मग गरगुटून घ्यायची छान. मग नंतर लसूणची फोडणी घालून हे करून लाल तिखटची किंवा हिरवी मिरची दोन्ही प्रकारात छान होते. आणि ह्याच्यामध्ये मी नंतर काय केलं, 5-10 मिनटं ताट झाकून ठेवलं, आपली डाळ पण शिजली, शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर पण झाकून ठेवलं आणि तयार झाली आपली गावाकडच्या पद्धतीची मस्त हिरवी मिरचीची मेथीची भाजी. कोणाकोणाला आवडली नक्की सांगा. मेथीच्या भाजीचे ते हे दशम्या म्हणतात, ते आपण खूप चवीला छान लागतात. एक दिवशी ते पण मी तुम्हाला बनवून दाखवेल. आणि मग काय, ह्यांनी येताना असं छान गावात नवीन आमच्या आहे ना हॉटेल झाले, तिथून हे पॅटेस आणले होते. आत त्याची बटाट्याची भाजी घातली होती, एवढी सुंदर चवीला पॅटेस आहेत हे. मग कसं वाटलं आमचं जेवण नक्की सांगा.